ज्या लाडक्या बहिणींना मार्च व एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी आपले आधार सीडिंग सक्रिय किंवा ऍक्टिव्ह आहे की नाही हे तपासा. आधार सीडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. आधार सीडिंग सक्रिय आहे किंवा नाही हे कसे तपासायचे आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या. आधार सीडिंग आहे किंवा नाही हे कसे तपासायचे आहे तर क्रोम ब्राउझरवर UDI हे टाईप करा. त्यानंतर या पहिल्या लिंकला क्लिक करा, स्क्रोल करा. ज्या ठिकाणी आधार सर्व्हिस हे नाव दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा. त्यापुढं आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा. आधार नंबर टाका. त्यापुढे हा कॅप्चा फिल करा. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार आहे. OTP ह्या ठिकाणी टाका. तुमच्या आधारमध्ये तुम्ही लॉग इन झालेले आहात. त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा. तर अशा प्रकारे बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असे दाखवत आहे आणि बँकेचे नाव पण दाखवत आहे, बँक ऑफ बरोदा. तर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्या, नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत.